तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका शुभ्या स्वागत करतो तुमचं त्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आपण आज चाललो होतो टेरव येथे बैलगाडा मैदान होतं. मग आपलं आज नियोजन तिकडे लागलं होतं. तर भावाचा आला कॉल, मग आपण निघालो. मग जाता तर खेडीत गेलो. खेडीत बघतोय तर बाई सूर्याबाई नुसता तापलेला ऑन फायर. टेरवला जायचं होतं. मग म्हटलं शॉर्टकट मारून जाऊया. तर मग आपण खिरडीमधून टेरवला जायला रोड आहे, त्या रोडने फायनली टेरवला पोचलो. तर आपल्याला थोडं काय माहिती नव्हतं की टेरवला शर्यत नेमक्या कुठे आहेत. तर लोकेशनला पोचल्यावरती बघतोय तर काय जिकडे तिकडे नुसत्या गाड्या लोक बैलगाड्या शर्यत बघायला कुठून बी आणि कसं बी. त्यात नाद पाहिजे शेड, नाद असला की लोक कसं पण येतात. मग काय फायनली बघायला गेलो तर एक फेरा सुटलाच होता. तिथून सरळ गेलो वरच्या साईडला जिथं निकाल लागतो. तर तुम्ही आता थोडी बैल बघा. आयुष्यातला संसाराचा गाडा जसा माणूस एकटा ओढत होता, तसंच हे काका आपला एकटाच छकडा ओढत होते. तर जशी असं तुम्ही टॉपची बैलं बघितली तशीच तुम्हाला टॉपची माणसं पण दाखवतो. काय भाऊ, नाद असेल ना, नाद तर नादापुढे सगळं बाद असतं. बाई बघायला एवढं ऊन होतं म्हणून भावांनी काय केलं माहिती आहे का, डायरेक्ट झाडावरच कसं नाद हो शेट. तर काय आपला भाऊ एक आपला आला होता इथं, आपल्याला रात्री कॉल केलेला, पण आपल्याला काय डिचक्यावर टुल्लू देऊन आला. तर शेवटी कसं भेटलं हो, मित्र म्हणजे मित्र. कसं आहे, अवघड जागेवर खाजाले किती खाजवले तरी खाज उठतेच. तर मित्र पण तेच असतात, किती जरी आपल्या लांब असेल तरी ते आपल्या जवळच असतात. मग हा आपला जयू कसं जयूला आलेली आज रील्सची ऑर्डर. तर आपला भाव जरा रील्स वगैरे बनवतो आणि चांगले व्हिडिओ बनवतो. जर तुम्हाला कोणाला व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल तर आपल्या भावाला ऑर्डर द्या, आणि ही व्हिडिओ बघून जर भावाला ऑर्डर दिली तर 100% डिस्काउंट फिक्स. कसा विषय टॉपचा व्हिडिओ बनवतो भाव, आपला नाद नाही करायचा काय. तर काय इथे ब्रेकअप झाल्यावर पोरं माना टाकून बसतात, आणि ही पोरं मस्त आहे की आपली लाईफ एन्जॉय करतात, मस्त छकडा वाढतात, काय नाद नाही करायचा. त्यानंतर मग आपल्याला आपला एक भाव भेटला. तर कसा आहे विषय, तर मग काय मैदानात गेलं तर समजलं की आपला पण बैल आला आहे टी मग टी आला हे समजल्यावरती काय आपलं पाय राहतात काय. मग आपण लगेच गेलो जिथं बैल सुटतात तिथं. मग काय आपला बैल आला आहे म्हटल्यावरती जाणं गरजेचं आहे. मग कसं आता थोड्या वेळानंतर निघणार होतो, पण म्हटलं नाही बाई आपला बैल आला आहे तर आपल्याला थांबणं गरजेचं आहे. मग तिथनं चालत मग काय आता बैल आला आहे म्हटल्यावर तर जाणं गरजेचं होतं. मग आपलं निघालो, बघूया आता काय होतं आहे. आपलं फायनल सेमीच्या फेरायला लागलं आहे, तर फायनलपर्यंत वेट अँड वॉच. सो व्हिडिओ अकर तक देखते रहो काय गाईच. खरंच सांगतो भाऊ, चकडा ओढणं कोणाचं पण काम नाही. हा तिसरा व्हिडिओ भाई, असं एवढं जड असते आणि या उन्हात चकडा ओढायचं म्हणजे नादच नाही भावा. लय मेहनत करावी लागते सगळ्यासाठी, आणि हा नाद म्हणजे कसं आहे जीव पलीकडचं आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी सांभाळून करा, जीव पण तुमचा सांभाळा. आणि भाऊ पब्लिक असलं उन्हात नव्हतं भाई, एवढं ऊन होतं तर पब्लिक काय ऐकायचं तयार नाही. मग काय शेवटी आपला टिटवीचा फेरा म्हणजे फायनलचा सेमीचा फेरा सुटला. त्यानंतर मग काय बैल आपलं नशिबात नव्हतं, सो निघालं. मग काय बैल आपला बाहेर पडला. तर त्यानंतर मग आपल्याला आपला भेटला भाऊ, जो आपला नेहमीच सगळ्या व्हिडिओला सपोर्ट करतो. सर हा आपला सुरेश दादा. तर कधी पण कुठंही भेटला तरी भाऊ आपल्याला प्रेमाने आवाज मारणार, विचारपूस करणार. तर भावाला आपल्याला म्हणजे भावाची एक इच्छा होती की आपल्यासोबत एक ब्लॉगमध्ये यायचं. तर भावाला घेतला एका ब्लॉगमध्ये, आणि भावाच्या चेहऱ्यावरची स्माईल तर बघा आहे नादच खुळ आहे बघा. तेव्हा पण भावाच्या चेहऱ्यावर असं असतं. तर एक सांगतो, आपल्याला खूप कमी लोक फॉलो करतात, पण जेवढे पण फॉलो करतात ना तेवढ्यांचं प्रेम आपल्यासाठी खूप आहे, आणि आपण त्यांच्यासाठी नेहमी काय ना काहीतरी करणार, थांबणार तर कधीच नाही. काय समजलं ना. आणि त्याच फॉलोअर्समधील हा आपला एक सुरेश भाऊ आपल्याला नेहमी फॉलो करतो आणि सपोर्ट करतो. तर मग आपला टी बैल बाहेर गेला होता. तर त्यानंतर मग शेवटचे 2 फेरे बघतले आणि मग तिथून घरी यायला निघालो. सो असा होता आजचा आपला दिवस. तर पब्लिक मी तुम्हाला एकच सांगेन, मी आत्ताही शून्यातून सुरुवात केली, आणि आपण शून्यातून सुरुवात करून आपल्याला जेवढं पण प्रेम भेटतं ना भाई तेवढं खूप आहे. त्यासाठी आपण आपल्या पब्लिकचे आणि आपल्या फॉलोअर्सचे खूप मनापासून धन्यवाद मानतो. आणि